वेस्टेज तयार होतं जे जसे की आता बाजरीपासून जे आपण दाणे हे आपण माणसासाठी खाद्य म्हणून वापरतो आणि उरलेलं जे वेस्टेज आहे आपण त्याला भूस म्हणू शकतो, बनग्या म्हणू शकतो, ते आपण शेतातून घेतलेलं शेताला वापस दिलंय. याच्यापासून फायदा सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये वाढून जाते. आपल्या गावाला, जिल्ह्याला, राज्याला यातून प्रेरणा घेण्यासारखं आहे काहीतरी. काय सांगा देशमुख साहेब तुम्ही शेतकऱ्यांना? हे वारंवार जर प्रत्येकाने याचा जर वापर केला तर आपलं जे ऑर्गॅनिक कार्बन आहे याच्यामध्ये 100% फायदा होऊ शकतो. आजकाल रासायनिक खताचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतोय आणि आपण जी प्रक्रिया करताय तर यातून शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होईल का? बिलकुल. फोटो नंतर अपलोड करू. फोटो नंतर काय नाही, हरल्यानंतर घ्या ती काठी मारा टाकाच्या हाताने नाही त्याला मारायचं ना राहू. काकाचा हातच नव्हता लागला त्याला. मी बऱ्याच दिवसात म्हणतो जाईन पण इथं आल्यावर लक्ष राहत, इथं येऊन गेलो किती वेळ. आला काही नाही राहून बाळू आता जड नाही जात फिरवायला. पाला सरला ना, स्लरी झाल्यासारखं झालं. आता पहिले आपण शेण ऍड करू. शेण खट टाक. आता शेणखत टाकायचं बरोबर. हे 10 किलो शेण आहे. पाण्यात सोडलं ते धुवून घ्या. गोमूत्र घ्या. गोमूत्र हा गुरुजी घ्या. काठी फिरत गोमूत्र हे सगळे शेतकरी पण यायला पाहिजे. हा रवी हो चालू झालं रे भाऊ. एक संपला आता एकच चालू. ये पटकन. सगळ्याच्या दिशेने तसंच आहे काय. बेसन पीठ घ्या, त्यात टाका. पहिले बेसन पीठ टाका ना. बेसन पीठ टाकायचं. हा 2 किलो बरं काही. 2 किलो बेसन पीठ. सांगा तसं. हळू 2 किलो 2 बेसन किलो पीठ. बेसन पीठ. 2 किलो बेसन पीठ. व्हिडिओ कॉल मध्ये हॅलो मास्तर आलो. केलंच नाही तो आता कसं कळून ते गोळे होते काय मोठे माणसं काय रोज गेला. आता ते हे घ्या गुळाचं. आता गुळाचं मोठे मोठे हुशार लोक ठेवायला जुन्या लोक चुरड्याची गाडी घेतो त्याला व्यसंगासाठी. फरक तरी आला गुळ किती आता? 2 किलो गुळ म्हणा ना. 2 किलो गुळ. हा बसून घे. चालते तेवढीच पाहिजे. अर्धा किलोच पाहिजे. माती तोंड करायला पाहिजे असं टाका तेवढे. बस पुष्कळ झालं एवढं. फिरवा आता काठी नाका. आता काटेने फिरवा. आता फिरवा आधी सगळे उभं राहा आणि एक फोटो काढून घ्या. फोन करते ना. दादा घे नीट फोटो. जवळ असं या इकडे या. तुम्ही आले पाहिजे पुढे. या तुम्ही या. पता पुढे पाहिजे ना न्यूजवाले. काय प्रॉब्लेम नाही. अंतर्गत जीवामृत
हा डेमो आज आपण भारोळ्यामध्ये घेण्यात आला आहे. याच्यासाठी लागणारं साहित्य 10 किलो शेण, 5 किलो गोमूत्र, काळा गूळ 2 किलो, बेसन पीठ 2 किलो, वडाखालची माती अर्धा किलो, 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून हे आपण बनवलेलं आहे. याचा वापर शेतामध्ये जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी याचा वापर करण्यात येतो. त्याचा फायदा काय काय आहे? याचे फायदे जे आपण वारंवार खताचा वापर करून जी जमीन आपली खराब झालेली आहे त्याची दुरुस्तीसाठी सुपीकता वाढवण्यासाठी फायदा होतो. आतापर्यंत असा प्रयोग केलेला आहे का तुम्ही? आता आमचा पहिलाच प्रयोग आहे. आता तुम्हाला रिस्पॉन्स तालुक्यात याच्या आधी प्रयोग झालेले आहे. आता बघू आम्हाला काय रिझल्ट येतो ते. शेतकऱ्यांना काय आव्हान कराल तुम्ही? शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने याच्यात सहभागी होण्याचा वापर करावा. कमी खर्चामध्ये, कमी खर्चामध्ये म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट फ्री ऑफ कॉस्ट मध्ये चालू शकतं. कमी खर्चामध्ये शेतीचं उत्पन्न कसं वाढवता येईल याकडे आजकाल आपण प्रगतिशील शेतकरी याकडे आपला महाराष्ट्र राज्याची वाटचाल चालू आहे. त्यामध्ये जमिनीची जी सुपीकता आहे ती जी रासायनिक किंवा जे आपण कारखान्याचे किंवा रासायनिक खतं वापरतो त्यामुळे ती सुपीकता कमी होत चाललेली आहे. आणि त्या सुपीकतेला वाचून ठेवण्यासाठी आपल्याला आता पुरातन पद्धती म्हणजे नैसर्गिक शेती, जे पालापाचोळा असेल, शेणखत असेल, गोमित्र असेल किंवा अदर काही गोष्टी असतील ज्या शेतीतूनच निघतात आणि शेतीमध्ये कुजल्या जातात, त्यापासून आपल्याला चांगल्या प्रमाणे खत बनवून शेतीची सुपीकता वाढून त्यातून भरघोस उत्पन्न आपण काढू शकतो. त्याप्रमाणे आपण त्याकडे वाटचाल करत आहोत. त्यासाठी असे अनेक प्रयोग, त्यामधला हा पहिला प्रयोग म्हणजे जीवामृत तयार करण्यात आलेला आहे. तसं गांडूळ खताची निर्मिती पण करतो. असे वेगवेगळ्या खतांची निर्मिती करून आपण शेतीसाठी ते वापरतो आहोत आणि त्यामधून आपल्याला भरघोस उत्पन्न आणि सुपीकता वाढून, शेतीची सुपीकता टिकून, जमिनीचा पोत चांगला राहून सगळ्या गोष्टी आपण त्यातून काढत आहोत आणि उत्पन्नही वाढवत आहे.